मालेगाव शहर आणि अस्वच्छता याचं बंधन असं अतिशय घट्ट नातं आहे। त्या पार्श्वभूमीवरती आपण बघू शकतो मालेगाव शहरातील अनेक समस्या वारंवार समोर येतात। त्या पार्श्वभूमीवरती आपण बघू शकतो मालेगाव शहरात वाहणारी ही मोक्षगंगा नदी आता गटार गंगा, कचरा गंगा आणि प्लास्टिक गंगा झाली। ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये दिवसेंदिवस रोगराई वाढते, मालेगाव शहरामधल्या असलेल्या कचऱ्याच्या समस्या, त्यानंतर मालेगाव शहरामध्ये विविध समस्यांच्या बाबतीत मालेगाव शहरामध्ये दिवसेंदिवस आरोग्याच्या तक्रारी देखील वाढत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरातील या मोक्षगंगा ही नदी जी कधी काही पवित्र अशी मानली जाते, त्या पार्श्वभूमीवरती मोक्षगंगाचे अनेक प्रकरण या ठिकाणी समोर येतात। कधी मालेगाव शहरामधील अनेक कार्यकर्त्यांनी तक्रार देखील केली की मालेगावच्या मोक्षगंगामध्ये रक्ताचे पाठ सुरू होतात। त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरामधील आता मोक्षगंगाची प्रक्रिया अशी की कुठलीही कंपनीने ठेका घेतल्यानंतर देखील मालेगाव शहरामध्ये नद्यांची स्वच्छता कुठेतरी केली जाते। त्या पार्श्वभूमीवरती आपण बघू शकतो वॉटर ग्रीड सारख्या कंपनीने ठेका सोडल्यानंतर पुन्हा कोणार कंपनीने ठेका घेतला, परंतु मालेगाव शहरातील मोक्षगंगा नदी ही स्वच्छ होण्याची अपेक्षा होती, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई मात्र आणि कचरा मुक्त अशी नदी झालेली नाही। आपण बघू शकतो ज्या पद्धतीने मालेगाव महापालिकेकडून लोकांची अपेक्षा असते त्या पूर्ण होताना देखील दिसत नाही। मनोज शेवाळे, टीव्ही मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।